अध्यक्ष महोदय, आज ज्या विभाग मागण्या आणि त्या विभाग मागण्यांवरती अर्थसंकल्पाच्या अनुदानावरील मागण्यांवर नगर विकास विभाग, गृहनिर्माण विभाग आणि पर्यटन विभाग या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देण्यासाठी या ठिकाणी आपल्या अनुमतीने मी उभा आहे. नाही, हे येत आहेत, आले नगर विकासचे ते देत आहेत. या चर्चेमध्ये सन्मान्य सदस्य मान्य वरुण सरदेसाई, मान्य मोहन मते, मान्य सदस्य विजय वडेट्टीवार, मान्य सदस्य मुरजीभाई पटेल, मान्य सदस्य चेतन तुपे, मान्य सदस्य जितेंद्र आव्हाड, मान्य सदस्य सुनील प्रभू, मान्य सदस्य हेमंत रासने, मान्य सदस्य अमीन पटेल, मान्य सदस्य विलास भुमरे, मान्य सदस्य अभिजित पाटील, मान्य सदस्य सना मलिक, मान्य सदस्य अबू आझमी, मान्य सदस्य महेश लांडगेन, मान्य सदस्य राजेशजी मोरे, सन्मान्य सदस्य बाबाजी काळे, सन्मान्य सदस्य हिरामनजी खोसकर, सन्मान्य सदस्य ज्योतिताई गायकवाड आणि सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेब, या सर्व सन्मान्य सदस्यांनी आपापली मतं या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय या ठिकाणी मांडली. सन्मान्य सदस्य अमीन पटेल साहेबांनी लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय विकसित करणे, वॉटर स्पोर्ट्स बाबत कामं करणे आणि हाजी आदी दर्गा सुशोभीकरण करणे या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सदस्य सन्मान्य अमीन पटेल साहेब जरी नसते तरी ते मला मगाशी या ठिकाणी सांगून गेले त्यांना कुठं नमाजला जायचं होतं, रोजा सोडायला. या बाबतीत निश्चितपणे त्यांच्याबरोबर एक बैठक आयोजित केली जाईल आणि या संदर्भामध्ये ती बैठक आयोजित करून महानगरपालिका यातला काही जर वाटा उचलणार असेल तर महानगरपालिका, पर्यटन विभाग असं संयुक्तपणे यातली कामं घेण्यासंदर्भात लवकरच एक बैठक आयोजित केली जाईल. सन्मान्य सदस्य विलास भुमरे या ठिकाणी त्यांनी पैठण विकास आराखडा या का पुढे जाऊ. सन्मान्य सदस्य विलास भुमरे यांनी पैठण येथील विकास आराखड्याच्या संदर्भातला या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला. पैठण येथे श्री संत ज्ञानेश्वर उद्यान करता पहिल्या टप्प्यात आपण 8 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. यातली कामं आपण या ठिकाणी सुरू केलेली आहेत. आपेगाव आणि संत एकनाथ महाराज समाधी संत सृष्टीचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडनं केंद्राकडे या ठिकाणी आपण पाठवलेला आहे. अधिवेशनानंतर सन्मान्य केंद्रीय पर्यटन मंत्र्यांच्या बरोबर स्वतः या बाबतीतली चर्चा करून आवश्यकता वाचल्यात माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय जेव्हा दिल्लीला जातात आपल्या राज्याच्या काही कामांसाठी, तेव्हा केंद्राच्या पाठपुराव्याची यादीमध्ये प्राधान्यक्रमानं आपल्या सुद्धा आपेगाव आणि संत एकनाथ महाराज समाधी संत सृष्टीचा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवला जाईल. राजेश मोरे आणि हिरामन खोसकर यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या काही तीर्थक्षेत्रातल्या बाबींचा विचार केला. सन्मान्य सदस्य तीर्थक्षेत्र विकास योजना ही ग्रामीण विकास विभागाची आहे. ती आपल्या सूचना त्याच्या बाबतीत ग्रामीण विकास विभाग निर्णय घेईल. परंतु पर्यटन स्थळं जर आपल्या मतदारसंघातल्या काही पर्यटन स्थळांच्या बाबतीतला जर आपल्याकडं त्या संदर्भातला काही प्रस्ताव असेल तर जरूर आपण तो द्यावा. त्या बाबतीतला सुद्धा सकारात्मक निर्णय हा निश्चितपणाने घेतला जाईल. सन्मान्य अध्यक्ष महोदय, आता जे सन्मान्य सदस्य या ठिकाणी हजर नाहीत मी केवळ त्यांचा उल्लेख करतो. सुनील प्रभू साहेब या ठिकाणी आलेले आहेत. सुनील प्रभू साहेबांनी 2-3 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले की दिंडोशी, वायशेतपाडा, कुरार विलेज या ठिकाणचा त्यांनी एक आप्पापाडा कुरार येथील 179 PTC सदनिका शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडून त्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला. तर या बाबतीत 11/8/2024च्या शासन निर्णयान्वये 50% PTCचे PPA मध्ये रूपांतर करण्याची तरतूद आहे. तथापि वरील 189 PTC सदनिका पूर्णतः PAP मध्ये रूपांतर करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत शासनास प्रस्ताव सादर केलेला आहे. या बाबतीत गृहनिर्माण विभागाकडे तो प्रस्ताव तपासून घेतला जाईल आणि तपासून जर तो अटी शर्तींची सगळ्या पूर्तता करत असेल तर निश्चितपणे त्या बाबतीतला सुद्धा सन्मान्य अध्यक्ष महोदय या ठिकाणी विचार करण्यात सकारात्मक विचार सन्मान्य अध्यक्ष महोदय करण्यात येईल. सन्मान्य अध्यक्ष महोदय,
सन्मान्य सदस्य सुनील प्रभू साहेबांनी वागेश्वरी या ठिकाणचा मंदिराचा विषय या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। मी जे उत्तर मगाशी दिलं की तीर्थक्षेत्राचा, पवित्र स्थळांचा, यात्रा स्थळांच्या संदर्भातला विकास हा पर्यटन विभागाच्या ऐवजी हा ग्रामीण विकास विभाग किंवा तिथला नगर विकास विभाग यांच्यामार्फत केला जातो। आपला जो काही प्रस्ताव असेल तो महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे या ठिकाणी आमच्याकडनं या ठिकाणी पाठवला जाईल। सन्मान्य सदस्य वडट्टीवार साहेब इथं नाहीत, परंतु वडट्टीवार साहेबांनी त्यामुळं सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य वरुण सरदेसाई साहेब या ठिकाणी आहेत। वरुण सरदेसाई साहेबांनी नवीन विद्युत देयक तयार करून सक्षम प्राधिकरणामार्फत 5 लाख रुपये घेऊन नवीन झोपड्यांची पात्रता केली जाते, अशा पद्धतीचा एक मुद्दा उपस्थित केलेला आहे। या झोपडपट्ट्यांच्या मध्ये पुनर्वसन करताना जे 1, 2, 3, 4 पुरावे आपण ग्राह्य धरलेले आहेत, त्या पुराव्यांच्या यादीमध्ये त्या ठिकाणी लाईट बिलचा हा एक क्रायटेरियामध्ये लाईट बिल असेल तर तो पात्र या ठिकाणी आपण धरतो। तथापि आपण जसं म्हटलात की काही पैसे देऊन बोगस लाईट बिल तयार करून या ठिकाणी दिलं जातं, अशा जर काही बाबी आपल्याकडं स्पेसिफिक कुठल्या विभागातल्या किंवा कुठल्या परिसरामधल्या असतील त्या जर आपण आमच्याकडे दिल्या तर 100% निश्चितपणे त्याची सुद्धा चौकशी करून अशी बोगस लाईट बिलं दिली असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। आपण पहिल्या मजल्यावरच्या झोपडपट्टीधारकांना पात्र धरणार का, हा आता 2 दिवसापूर्वी झालेल्या लक्षवेधीमध्ये मी याचं सविस्तर उत्तर दिलेलं आहे। अटॅच टू दी ग्राउंड हा जो क्रायटेरिया नियमामधली तरतूद आहे त्या नियमाला अनुसरूनच आपल्याला ती पूर्तता करावी लागेल। तथापि मी जे उत्तर लक्षवेधीला दिलं तसं अधिवेशन संपल्यानंतर सभागृहाच्या ज्या भावना होत्या की ग्राउंड प्लस म्हणजे खालच्या ग्राउंड +1ला या समावेश करावा, तर या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांना, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी सभागृहाच्या भावना, कायद्यातल्या तरतुदी, नियमातल्या तरतुदी याबाबत आपण अवगत करू आणि त्या दोघांच्याही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या सूचनानुसार विभाग पुढील कार्यवाही करेल। माननीय मुर्जी काकांनी सर सभागृहात नाही त्यांचे उत्तर देऊ नका। सन्मान्य सभागृहात नाही त्यांचे सन्मान्य सदस्य अमिल पटेल साहेबांनी बरेच मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। त्याही बाबतीतला त्यांनी या ठिकाणी मला सांगितलेले की अमीन पटेल साहेबांची आणि अबू आझमी साहेबांनी सांगितले की एक बैठक आयोजित करा। या बाबतीत जरूर अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्या सुद्धा बैठक आयोजित केली जाईल। सन्मान्य सदस्य सना मलिक मॅडमनी या ठिकाणी SRA मध्ये रिलीजियस त्या पण नाही, तिथं रिलीजियस स्ट्रक्चरला ओसी मिळण्यात अडचणी येतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA सोसायटी ते 3 रिलीजियस स्ट्रक्चरला NOC पेंडिंग आहे, त्याचा विचार केला, त्याचा मुद्दा उपस्थित केला। रिलीजियस स्ट्रक्चर बांधकामाकरता गृह विभागाची परवानगी घेणे आवश्यक हे नियमानच आहे। तथापि गृह विभागाची परवानगी मिळून सुद्धा जर काही ना हरकत प्रमाणपत्र प्रलंबित असतील तर त्याची चौकशी करून त्याच्यावर सुद्धा सन्मान्य अध्यक्ष महोदय निश्चितपणे या ठिकाणी विचार केला जाईल। या व्यतिरिक्त ज्या सन्मान्य सदस्यांनी आपले सन्मान्य अध्यक्ष महोदय आपले मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, त्या सर्व मुद्द्यांचा निश्चितपणे सकारात्मक विचार इथून या संपूर्ण चर्चेमधल्या मुद्द्यांचा या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय केला जाईल। मी अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानमंडळाच्या मार्च 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सन 26-27 या आर्थिक वर्षासाठी पर्यटन उपविभागाशी संबंधित ZD04 व ZD05 या मागणी क्रमांकाखाली अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्चाकरता एकूण अक्षरी रुपये 2,211,57,70,00,000 फक्तच्या मागण्या मंजूर करण्याची मी सन्मान्य सभागृहाला आपल्या अनुमतीने विनंती करतो। सन 2026-2027च्या रुपये 2,211 नाही, माझा अजूनही काय ना सन्मान्य द्या सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्या अनुमतीने
सन 2026-27च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहनिर्माण विभागाची मागणी क्रमांक Q1, Q3, Q3, Q4, Q6 अशा एकूण 4 मागणी क्रमांकाखालील अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्चाकरता एकूण रक्कम रुपये 3,446 कोटी 79,74,000च्या मागण्या मंजूर करण्याची विनंती सन्मान्य सभागृहाला करत आहे. मंत्री महोदय